अर्धा किलो चिकन घेणार आहोत आपण। त्यानंतर कांदा, बटाटा, टोमॅटो, खडे मसाले, लसूण, मिरची, कोथिंबीर, आल्याचं वाटण, खोबरं आणि लिंबू, हळद, मीठ आणि मसाला आणि अर्धा किलो चिकन। 2 पळी तेल घालणार आहोत। त्यानंतर खडे मसाले घालणार आहोत। त्यानंतर लसूण, मिरची, कोथिंबीर आणि आल्याचं वाटण घालणार आहोत, अर्धी वाटी। त्यानंतर कांदा घालणार आहोत, तो ढवळून घेणार आहोत। त्यानंतर लिंबू पिळून घेणार आहोत चिकनवर, अर्धा लिंबू घेतलेला आहे मी। त्यानंतर टोमॅटो घालणार आहोत आणि छान ढवळून घेणार आहोत। त्यानंतर हळद, मीठ आणि मसाला घालणार आहोत। 1 चमचा मीठ घेतलं आहे, 1 चमचा हळद घेतलं आहे आणि आगरी मसाला 2 चमचे घेतले। ते मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर बटाट घातलेला आहे आपण, एक मोठं साईजचं, आणि त्यानंतर चिकन घालणार आहोत आपण। आता त्यानंतर पाणी घातलेलं आहे आपण आणि खोबऱ्याचं वाटण घालून घेतलेलं आहे। आता झाकण देऊन ठेवून देऊयात। चिकन शिजून झालेलं आहे। आता कोथिंबीर घालूयात आणि गॅस बंद करून 10 मिनिटं ठेवून देऊयात। हे बघा किती छान पद्धतीने शिजलेलं आहे चिकन। नवीन स्टाईलचं चिकनची भाजी बनवलेली आहे आज मी, नक्की करून पहा, खूप छान लागते।